गुड मॉर्निंग एव्हरीवन. तर आज आहे दीपपूजन आणि घरच्या घरी अशा सुंदर समया तुम्हाला जर सजवायच्या असतील तर आजचा व्हिडिओ पूर्ण बघा. सगळ्या समया छानपैकी स्वच्छ करून घेतल्या. इथे मी केकमध्ये वापरले जाणारे डावल्स यूज करते. इथे तुम्ही पेन्सिल्स यूज केल्या तरी चालेल किंवा कुठल्याही प्रकारची स्ट्रॉंग काठी वापरली तरी चालेल. ब्लाऊज पीसचे असे छोट्या प्रकारे प्लीट्स घालून घ्यायच्या. अगदी छोट्या छोट्या प्लीट्स घालायच्या. आता याचे डिटेल्स मी पुढे तुम्हाला देतेच की मी कसं केलं आहे. हा माझा ग्रीन साडीवरचा ब्लाऊज पीस होता. ब्लाऊजमध्ये थोडा ग्रीन कलर ॲड करायचा होता, त्यामुळे मी साडीचा थोडासा पीस याच्यामध्ये कट करून घेतला होता. तुमच्याकडे प्लेन ब्लाऊज पीस असला तरीही चालेल किंवा तुम्ही 2 ब्लाऊज पीसचा इथे वापर करू शकता. ही आहे राखी. तर कमरपट्टा म्हणून मी अशा प्रकारची राखी इथे बांधली आहे. आमच्याकडे या व्हाईट कापडाला उपरणं असं म्हणतात. तर अशाच प्रकारे मी दुसऱ्या समईला विठ्ठलाचं रूप देण्याचा प्रयत्न केला आहे. सेम पद्धतीने हे ड्रेप केलंय. आता इथे बघा, मी मोठ्या समईला तुम्हाला व्यवस्थितपणे समजून सांगते. अगदी छोट्या छोट्या प्लीट्स करून घ्यायच्या आणि अशा प्रकारे समईवर टाकल्यावर मागे जाईल या पद्धतीने पिन लावून घ्यायची. इथे मागची पिन अगदी प्रॉपर आणि व्यवस्थित लावून घ्यायची. त्यानंतर समईवर अशा प्रकारे लावून अरेंज करून घ्यायची. पुढची पिन खोलून घ्यायची आणि प्लीट्स छान सेट करून घ्यायच्या. मधल्या साईडला गॅप येणार नाही याची काळजी घ्यायची. बाहेरच्या बाजूने काटही व्यवस्थित करून घ्यायचा. आता इथे बघा, मी राखी न वापरता गोल्डन रिबनचा वापर करते. गोल्डन रिबन कमरपट्टा म्हणून यूज करणार आहे. तो बांधण्याआधी प्लीट्स थोड्याशा व्यवस्थित करून घ्यायच्या आणि खूप घट्ट न बांधता थोडा सैलसरच बांधायचा. त्यामुळे लुक खूप छान येतो. या छोट्या 2 समयांना मी विठ्ठल रुक्मिणीचं रूप देण्याचा प्रयत्न केला आहे आणि मोठी समई एकच होती म्हणून लक्ष्मीच्या रूपात ती दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. तुम्ही कुठलेही दागिने घालून याला सजवू शकता किंवा हे असंही खूप सुंदर दिसतं. याच्यासाठी मी बाहेरून एकही वस्तू आणलेली नाही आहे. घरातल्याच गोष्टी वापरून अवघ्या अर्ध्या तासात आपण हे सुंदर डेकोरेशन तयार करू शकतो. विश्वास बसत नाही आहे? करून बघा. कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. माझ्या व माझ्या परिवाराकडून तुम्हा सर्वांना दीपपूजनच्या हार्दिक शुभेच्छा. उद्यापासून श्रावण सुरू होतोय. आता इथून पुढे खूप सारे सण येणार आहेत, त्यामुळे तुम्हाला अशाच प्रकारचे सुंदर डेकोरेशन आणि पूजा बघायला मिळतील. याचा सेकंड पार्ट लवकरच येईल. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा बरं.